मंडळी, पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये ओबीसी समाजाची एल्गार सभा पार पडली। त्या सभेत छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली। तसा तर मागच्या बऱ्याच काळापासून जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना राज्यात रंगलेला आहे, पण आजच्या सभेत गोपीचंद पडळकर यांनीही त्यात उडी घेतली। पण त्यामुळे इंदापूरच्या सभेत एक मोठा मॅटर झाला। पडळकरांवर चप्पलफेक करण्यात आली। संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय आणि मराठा आंदोलकांनी त्यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गो बॅक म्हणून घोषणाबाजी देखील केली। आता तिथे नेमकं काय घडलं? फक्त भुजबळ पडळकर जरांगे पाटलांवर बोलले म्हणून हा राडा झाला की पडळकरांवर पवार कुटुंबावर वारंवार टीका करणं अंगलट आलं? सगळं सविस्तर समजावून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। तर मनोज जरांगे पाटलांनी एका सभेत बोलताना छगन भुजबळ यांचा उल्लेख येवल्याचं याडपाट असा केला। तसंच काल पार पडलेल्या नांदेडच्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधला। ते म्हणाले, मी किती शिकलो याची माहिती घेण्यात आली। जे जास्त शिकलेत ते 3 वर्ष जेलमध्ये जाऊन आले आहेत। आम्हाला गावबंदीच्या पाट्या लावल्या म्हणून 1 महिन्याची शिक्षा होते म्हणून सांगतायत, पण जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यानं 3 वर्ष शिक्षा होते हे ते लोक कसे विसरतात? त्यांना 24 डिसेंबर नंतर बघतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला। दरम्यान त्याला प्रत्युत्तर म्हणून आज इंदापूर येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर पलटवार केला। भुजबळ म्हणाले की मनोज जरांगे हे 24 डिसेंबर नंतर बघतो अशी धमकी सरकारला देत आहेत। माझ्या 57 वर्षांच्या राजकीय आयुष्यात सरकारला धमकी देणारा हा पहिलाच पाहिलाय। भुजबळांनाही बघतो असं म्हणतायत, सरकारही गप्प बसतंय, पण तुम्हाला सांगतो आपल्याला गप्प बसता येणार नाही। हिम्मत हारला तर मातीमोल व्हाल, पण भीतीलाच मारलं तर तुम्ही समाजाला एका उंचीवर घेऊन जाल। मनोज जरांगे पाटलांनी माझा येवल्याचा यडपाट असा एकदा दोनदा नव्हे तर 3 वेळा उल्लेख केला, पण मी एकदा नव्हे तर 2दा मुंबईचा महापौर आणि आमदार झालो। देशातील सर्व महापौरांचा अध्यक्ष झालो होतो। अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव आणि मला येवल्याचं यडपाट म्हणतंय। या शब्दात भुजबळांनी जरांगेंना खडे बोल सुनावले। त्याच सभेत धनगर नेते गोपीचंद पडळकर बोलायला उभे राहिले आणि त्यांनीही जरांगे पाटलांवर निशाणा साधला। ते म्हणाले की मागासवर्ग आयोगावर असताना मी अनेक गोष्टी पाहिल्या। आम्ही दाखला काढण्यासाठी गेलो तर 3 महिने लागतात, पण राज्यात काही दिवसात कुणबी आरक्षणाचे सर्टिफिकेट लगेच दिले जात आहे। ओबीसी आरक्षण घालवण्याचा कट सुरू आहे असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला। ते पुढे म्हणाले की आमच्या आरक्षणावर घाला घातला जात आहे। पुणे जिल्हा हा प्रस्थापितांचा बालेकिल्ला आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही। मराठा समाजाच्या जमिनी कोणी घेतल्या? पैसे घेऊन नोकरी कोणी दिल्या? तुमचा सूर्याजी पिसाळ कोण आहे हे ओळखा। सूर्याजी पिसाळ कोण आहे? आधी मराठवाड्यातील कुणबी दाखले द्या, नंतर म्हणाले राज्यातील मराठा समाजाला कुणबी आरक्षण द्या अशी मागणी केली। हे कोण करायला सांगताय असा सवाल करत पडळकरांनी अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला। पुढे पडळकर म्हणाले की आम्हाला 3-3 महिने दाखले मिळत नाहीत आणि तिकडे एका दिवसात दाखले देत आहेत। अंबडमधील सभेनंतर म्हणाले, भुजबळ साहेबांना असे करेल तसे करेल। अरे साहेबांच्या केसाला धक्का लागू देत नाही। रामोशी समाज सोबत आहे। गावागावात सगळ्यांनी एकत्र या आणि एकजुटीने लढा द्या। प्रस्थापितांच्या घरात पिलावळी भरपूर झाल्या म्हणून यांना ओबीसी आरक्षण पाहिजे। एक कुणबी दाखला दिला तर आमचे सरपंच, झेडपी मेंबर, पंचायत समिती यांची जागा गेली, म्हणून आपले आरक्षण वाचवा आणि लढा द्या। ओबीसीच्या हिताच्या आड कोणी येत असेल तर त्याला आडवा करायची तयारी ठेवली पाहिजे। आज सरसकट कुणबी दाखले देणं सुरू केलं आहे। अनेक जातीच्या लोकांना अनेक हेलपाटे घातले तरी आम्हाला पुरावे मागत आहेत। भुजबळ साहेबांच्या डोक्याचा केस पण कोणी वाकडा करू शकत नाही असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी हल्लाबोल केला। ओबीसी महामेळाव्याच्या सभेजवळच अण्णा काटे यांच्या नेतृत्वात मराठा तरुणांचं साखळी उपोषण सुरू होतं। त्याच्याच बाजूला दुधासाठी देखील उपोषण सुरू होतं। त्यापैकी एका उपोषणाला गोपीचंद पडळकर भेट द्यायला जाणार होते असं सांगण्यात येत आहे। त्यानुसार पडळकर भेट द्यायला गेले सुद्धा, पण ते नक्की कोणत्या उपोषणाला भेट द्यायला आले होते याबाबत संभ्रम होता। पण सभेत बोलताना पडळकरांनी जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला। ते मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांना आवडलं नाही असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे गोपीचंद पडळकर हे मराठा समाजाच्या साखळी उपोषण स्थळाजवळ आल्यावर मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला। त्यामुळेच वातावरण तापल्याचं बोललं जातंय। पडळकरांना पाहताच आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते आणि त्यामुळे चप्पलफेक झाली। दरम्यान त्यानंतर ओबीसी समाजातील तरुणांनीही गोंधळ घालायला सुरुवात केली।
पण पोलिसांनी रोखठोक भूमिका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गोपीचंद पडळकर तिथून निघून गेले. पण सदर घटनेवर मराठा आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गोपीचंद पडळकरांवर त्यांच्याच माणसांनी चप्पलफेक केल्याचं स्पष्टीकरण मराठा समाजाकडून देण्यात आलं. तसेच पडळकरांचीच माणसं आमच्यावर धावून आल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आलाय. मराठा आंदोलक म्हणाले, जिथं ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना येण्यास मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला. त्यांना परत जाण्यास मराठा समाजाकडून सांगण्यात आलं, परंतु आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केला नाही, चप्पलफेक केली नाही. त्यांच्याच माणसांनी त्यांच्यावर चप्पलफेक केली असल्याचं त्यावेळी मराठा आंदोलकांनी म्हटलं. त्यामुळे या घटनेमध्ये पोलिसांच्या तपासांती संपूर्ण प्रकार उघडकीस येईल. तसेच यावर पडळकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. सदर घटनेनंतर पडळकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणीही मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे. मंडई पुणे, बारामती, इंदापूर या भागात जाऊन पडळकरांनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणं हे काय आता नवीन राहिलं नाही. तिथं धनगर समाजाची संख्या जास्त असल्यामुळं गोपीचंद पडळकर नेहमीच तिथं पवार कुटुंबावर टीका करून धनगर समाजाच्या लोकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्या भागातील धनगर समाजाच्या लोकांचा शरद पवारांना पाठिंबा आहे आणि त्याच जोरावर सुप्रिया सुळे, अजित पवार, दत्तामामा भरणे हे राष्ट्रवादीचे बडे नेते निवडून येत असतात. त्यामुळे तिथं मराठा विरुद्ध धनगर वातावरण झालं तर पवार कुटुंबाला सत्तेपासून दूर ठेवता येईल असा विश्वास पडळकरांना आहे. त्यामुळे ते जेव्हा संधी मिळते तेव्हा पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीवर टीका करत असतात असं म्हटलं जातंय. आता त्याच रागातून हा प्रकार घडलाय का अशी ही शंका व्यक्त केली जाते. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? पडळकरांना जरांगे पाटलांवर टीका करणं भोवलं की शरद पवार यांच्यावर? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.